नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नागपूर ते गोवा शक्तिपीठ एक्सप्रेसवे अपडेट। शक्तिपीठ महामार्गामध्ये नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, परभणी, सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गोवा या जिल्ह्यातील जमिनीचे भूसंपादन होणार आहे। शक्तिपीठ एक्सप्रेसवेमध्ये वर्धा जिल्ह्यातील दिग्रस, पांढरकवडा, गणेशपूर, झाडगाव, तिगाव, रोठा, धोत्रा रेल्वे, चिकनी, देवळी, इसापूर, काजळसरा, वाटखेडा, बाबुळगाव, सैदापूर इत्यादी गावातील जमिनीचे भूसंपादन होणार आहे। नागपूर गोवा शक्तिपीठ एक्सप्रेसवे याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया अल्टिमेट टॉक्स मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। MSRDC या शक्तिपीठ महामार्गाचे अलाइनमेंट म्हणजेच संरेखन निश्चित केले आहे। अलाइनमेंटनुसार हा शक्तिपीठ महामार्ग 700 किलोमीटर ऐवजी 805 किलोमीटरचा राहील। MSRDCने अलाइनमेंट अंतिम करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला आहे। दुसरीकडे या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा DPR तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे। संरेखन आणि आराखडा शक्य होईल तितक्या लवकर मंजूर करून MSRDCने प्रयत्न करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे। नागपूर आणि गोवा दरम्यान बांधण्यात येत असलेल्या हा शक्तिपीठ एक्सप्रेसवे देवी महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि पत्रादेवी या शक्तिपीठांना जोडणार असून हा मार्ग तुळजापूर, माहूर, अंबेजोगाई शक्तिपीठ, कोल्हापूर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, ज्योतिर्लिंग, नांदेड साहिब, पंढरपूर, कारंजा, अक्कलकोट, गंगापूर आणि औदुंबर व या तीर्थक्षेत्रांना जोडला जाणार आहे। महामार्गाच्या उभारणीसाठी तब्बल 86,000 कोटींपेक्षा जास्त खर्च येणार आहे। पूर्वी एकूण 4 राष्ट्रीय महामार्ग गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून आता आणखी एक राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे। या महामार्गावर मोहोळ तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गाची संख्या आता तब्बल 5 होईल। शक्तिपीठ एक्सप्रेसवे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महामार्गाच्या संपादित क्षेत्रात मोहोळ तालुक्यातील क्षेत्राचा पण समावेश होत असल्यामुळे मोहोळ तालुक्याची दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी कनेक्टिव्हिटी आता आणखी अधोरेखित होणार आहे। यापूर्वी मोहोळ तालुक्यातून मुंबई ते हैदराबाद, मोहोळ ते पंढरपूर आणि आळंदी, सोलापूर ते सांगली, कोल्हापूर आणि चिजापूर असे 4 महामार्ग गेले आहेत। हा महामार्ग MSRDC कडून पूर्ण होणार असून या महामार्गाच्या पूर्णत्वासाठी सध्याचे सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे। या महामार्गासाठी मोहोळ तालुक्यातील मसले, चौधरी, डिक्सर, भोयरे, घाटणे, मोहोळ, पोखरापूर, तांबोळे, सौदरे, टाकळी, सिकंदर यासह अनेक गावातील क्षेत्र पण संपादित होणार आहे। याबाबत संपादित होणाऱ्या संभाव्य क्षेत्रांचे गट क्रमांक असलेली यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीच्या संपादनातून मोठी रक्कम मिळेल अशी आशा वाटत असल्यामुळे या महामार्गाचे काम कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। दळणवळणाच्या सोयीसुविधांच्या दृष्टीने सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रात अव्वल ठरत आहे। रेल्वे मार्गाचेही विस्तृत जाळे तयार झालेले असल्यामुळे या जिल्ह्याच्या विकासाला झपाट्याने चालना मिळत आहे। सप्टेंबर 2022 मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते गोवा या द्रुतगती मार्गाची घोषणा केली होती, तर महाराष्ट्र सरकारने 2023 आणि 24 या आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने या ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेला मंजुरी दिली आहे। यासाठी अहवाल तयार करण्याचे कामही यापूर्वीच सुरू करण्यात आले आहे। हा महामार्ग राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून हा महामार्ग जाईल आणि पुढे तो गोव्याजवळ महाराष्ट्राच्या हद्दीला जोडला जाणार आहे। या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याबाबतचे निर्देश राज्य रस्ते विकास महामंडळाने यापूर्वी दिले आहे। तसेच हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठीची अंतिम मुदत 2029 आणि 30 आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। थँक्यू।